ठेविता ऐरणी, वाचे मारिता जो घणी, तरी फुटला नाही, उलट तोची मोल पावे खरा, आणि वाईट प्रवृत्तीच्या करणीचा होय चुरा. समाजामध्ये अशा अनेक दुष्ट प्रवृत्तीची माणसं असतात, चांगल्या माणसाला त्रास देणारी. आणि बऱ्याचदा असं होतं, काही मंडळी म्हणतात आम्ही देवाची एवढी भक्ती करतो, मग तरी देवा आमच्यासोबत असं का होतं, आम्ही एखाद्या व्यक्तीला एवढा जीव लावला पण त्यांनी ऐनवेळी आम्हाला धोका का दिला. अरे बाबा, ऐनवेळी धोका दिला जात नाही, भगवंताला माहिती असतं पुढे फार मोठा हल्ला होणार आहे, फार मोठा घात होणार आहे, म्हणून माझ्या लेकराला वेळीच सावध केलं पाहिजे. भगवंत कधी कुणाचं वाईट करत नाही बाबांनो. म्हणून त्या ठिकाणी त्या भगवंताची भक्ती करा. आणि विशेष म्हणजे तारुण्य अवस्था महत्वाची आहे. तरुणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनी. तर त्या ठिकाणी तारुण्य अवस्था महत्वाची आहे. आज आपण जर आपल्या थोर पुरुषांचा आदर्श डोळ्यासमोर जर ठेवला तर त्यांचं कार्य हे तारुण्यातलं होतं. जगदवंदनीय तुकाराम महाराज असतील, विश्वमावडी ज्ञानोबाराय असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, संत सखुबाई असतील, संत जनाबाई महाराज असतील, अहिल्याबाई होळकर असतील, झाशीची राणी असेल, राष्ट्रमाता जिजाऊ माऊली असेल, यांनी दात पडल्यावर कामं नाही केली धर्मासाठी की आता सगळं झालं आणि मग चला हाली विठ्ठल कळायला मंदिरात. असं नाही महाराज. तारुण्य अवस्था हे तारुण्य दिलं आणि भगवंताला तारुण्य अवस्था अतिशय प्रिय आहे. बघा तुम्ही, 3 प्रकारची फुलं असतात. एक कळी असती, एक ताजं टवटवीत उमललेलं फुल असतं आणि एक सुकलेलं फुल असतं. मग देवाला कोणतं फुल वाहतो आपण? सुकलेलं फुल वाहतो का? टवटवीत फुल अत्यंत प्रिय आहे देवाला. म्हणून त्या ठिकाणी टवटवीत म्हणजे तारुण्य अवस्था ही भगवंताला अतिशय प्रिय आहे. आणि त्याच तारुण्य अवस्थेमध्ये त्याच्या चरणी माणसानं लीन झालं पाहिजे. पण काय होतं, तारुण्य नसले, तारुण्याच्या मध्ये न माने कोणाची जात मुसी मुसी धुळी जायचा. तारुण्याच्या मध्ये न माने कोणाची जात मुसी मुसी धुळी जायचा. तारुण्याच्या मध्ये न माने कोणाची जात मुसी मुसी धुळी जायचा. तारुण्याच्या मध्ये न माने कोणाची जात मुसी मुसी धुळी जायचा. तारुण्याच्या मध्ये न माने कोणाची, तारुण्याच्या मध्ये न माने कोणासी, सदा मुसमुसी धुळी जैसा, सदा मुसमुसी धुळी जैसा. तारुण्याची मुसमुशी असते. मी तरुण आहे, मला काय गरज आहे भगवंताची भक्ती करण्याची. ही मुसमुशी जास्त दिवस नाही. अब्राची सावली बेगडाची बाहुली जाईल लया. काय आहे महाराज, एक अब्राच्या सावली सारखं आणि बेगडाच्या बाहुलीप्रमाणे ही मुसमुशी आहे, एक दिवस जाणार आहे. तुमची काय कथा आहे? 33 कोटी देवता ज्याच्या बंदीखान्यामध्ये होते त्या रावणाची मुसमुशी गेली. तुम कोणसे पेडके पत्ते हो. म्हणून त्या ठिकाणी त्या भगवंताची भक्ती करा. तारुण्य अवस्था महत्वाची आहे. बऱ्याचदा लोक म्हणतात 16 वरीस धोक्याचं. मी सांगेल बाबांनो, 16 वरीस नव्हे धोक्याचं, हेच तर आहे खरं मोक्याचं. हाच 16 वर्षाचा मोका साधला होता माझ्या विश्वमाऊली ज्ञानोबारायांनी, विश्वाची माऊली झाले. हाच तारुण्य अवस्थेचा मोका साधला होता माझ्या तुकाराम महाराजांनी, जगद्गुरु झाले. आणि हाच 16 वर्षाचा मोका साधला होता माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी, हिंदवी स्वराज्य उभं केलं. मग सांगा, 16 वरीस धोक्याचं का मोक्याचं? मोका फक्त साधता आला पाहिजे. ज्यांनी ज्यांनी हा मोका साधला त्यांच्या जीवनाचं सोनं नाही परीस झाला. बघा ना तुम्ही, माऊलीच्या जीवनाचं सोनं नाही परीस झाला. तुम्ही म्हणता परीस कस काय? बघा ना तुम्ही, माझ्या माऊलीच्या समाधीचा नुसता स्पर्श जर झाला तर त्या ठिकाणी त्या माणसाच्या जीवनाचं सोनं होतं. म्हणून त्या ठिकाणी संगत चांगल्याची करा, तारुण्य अवस्थेत कार्य करा. बघा तुम्ही, आज आपल्या मुलामुलींचा आदर्श चुकलेला आहे. आपल्या मुलींचा आदर्श देव यांनी, सैराट, अजून काय काय असतील सिरियल. कारण आमच्याकडे आमची 10वी होईपर्यंत वडिलांनी कधी टीव्हीच बघू दिला नाही. आजही घरी टीव्ही नसेल तर तुम्ही कधी झाला आमच्या घरी संपर्क तर कधी विचारून बघा, तर टीव्ही बघूच दिला नाही. आजही सांगतात की टीव्ही कशासाठी बघायचा, काय आहे टीव्ही मध्ये, कडक स्वभाव आहे खूप. तर बघा, पाश्चिमात्य देशाची संस्कृती आज आपल्या मुलामुलींचा आदर्श चुकलेला आहे. आपल्या युवकांचा आदर्श अरे, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हाडाचं काढा रक्ताचं पाणी या हिंदवीसाठी केलं, त्याच माझ्या हिंदवी राष्ट्रातील युवकाचा आदर्श शाहरुख खान असावा. किती वाईट अवस्था आहे सज्जन हो. आपला आदर्श चुकलेला आहे. याला कारणीभूत मुला मुली बिघडतात आई आहेत. जबाबदार आई वडील, वडील तर बाहेर असतात पण आईचं लक्ष पाहिजे. मी नेहमी सांगत असते, माता मावल्यानं तुम्ही मुलींच्या हातामध्ये व्हॉट्सअपचे मोबाईल देण्यापेक्षा त्या मुलीच्या हातामध्ये झाशीच्या राणीचं चरित्र द्या, त्या मुलीच्या हातामध्ये राष्ट्रमाता जिजाऊ माऊलीचं चरित्र द्या, चित्तोडगडाची महाराणी पद्मिनी तिचं चरित्र तुम्ही त्या
मुलींच्या हातामध्ये द्या. आता बाया म्हणतात तुम्हा महाराज लोकांचं काय आहे, तुम्ही जुन्या काळात जगता, आता ऑनलाईन क्लासेस निघाले, निमित्त झालं तुम्हाला बोलायला. निश्चित तुम्ही ऑनलाईन, काळाची गरज आहे द्या, पण त्याच्यावर नियंत्रण असलं पाहिजे. व्हॉट्सअपचा मोबाईल मुलीच्या हातात दिल्याच्या नंतर मुली किती तास त्याच्यावर अभ्यास करतीये किंवा त्यावरून कुठे दुसरीकडे मेसेज जातात का, याचं नियंत्रण आईचं मुलीवर असलं पाहिजे. आणि पुन्हा मी सांगेल माता माऊल्यांनो, ज्या वेळेला आपल्या मुली बाहेर निघतात ना, आपल्या बाया एवढ्या हुशार माऊली, त्या मुलीच्या पर्समध्ये 2-2, 3-3 हजाराच्या मेकअप किट देतात. 3-3 हजाराचे मेकअप किट. मी तर आश्चर्यचकित झाले हो. पुणे परिसरामध्ये कीर्तन होतं आणि तिथे पण फ्रेश व्हा म्हणे ताई. मी ते डब्बा पाहिला, म्हणले काय आहे, म्हणे ताई मेकअप किट. म्हटलं अशी कशी मेकअप किट, 3 हजाराची आहे म्हणे. खंत वाटली. सांगेल या ठिकाणी त्या मुलीच्या पर्समध्ये मेकअपच्या किट देण्यापेक्षा त्या प्रत्येक मुलीच्या हातामध्ये पर्समध्ये एक शस्त्र द्या, जेणेकरून कुठल्याही नराधमाची त्या माई माऊलीकडे वाईट नजरेने बघण्याची हिंमत होणार नाही. आपण देतो काय मुलींच्या हातामध्ये? रामायण महाभारत याची शिकवण बाल्य अवस्थेत दिली पाहिजे. सांगेल मी माता माऊल्यांनो या ठिकाणी आवर्जून, आज आपण आपल्या मुलीच्या हातामध्ये पाश्चिमात्य देशाची संस्कृती, देवयानी मालिका, अजून काय काय सिरियल असतात तुम्ही ते बघायला देता. मध्ये काय ते आलं होतं बघा, 8-10 दिवसापूर्वी बिग बॉस. आपले मुली बिग बॉस बघतात म्हणे. काय आहे पाश्चिमात्य देशाची संस्कृती, काय देता तुम्ही ते बघण्यासाठी आपल्या मुलींना? अहो ते बिग बॉस असेल, अजून काय काय असेल, हे देण्यापेक्षा त्या मुलीच्या हातामध्ये रामायण ग्रंथ द्या. आणि सांगेल या ठिकाणी, अखंड हिंदुस्थान मधले वृद्धाश्रम बंद व्हावे असं जर वाटत असेल ना, तर प्रत्येक आईनं आपल्या मुलीच्या हातामध्ये रामायण ग्रंथ द्या आणि रामायणातली जनक नंदिनी जानकी सीता माता द्या. कारण सीता माता ही कोण होती? सीता मातेची आई सुनैना मातेनं सीता मातेला सांगितलं होतं, जानकी बेटा, अगं तू सासरी निघालीस ना, सासरी गेल्याच्या नंतर बेटा जीवन हे ऊन सावलीचा खेळ आहे. जीवनामध्ये दुःखाचे डोंगर कोसळतात आणि बेटा सासरी गेल्याच्या नंतर दुःखाचे डोंगर कोसळले, काही दुःखाचे प्रसंग आले ना, तर जानकी बेटा राजवाड्याचा तुझ्या कमऱ्याचा दरवाजा बंद करून घ्यायचा आणि आतमध्ये रडत बसायचं. पण उंबरठ्याच्या बाहेर तुझे अश्रू जाता कामा नये, हे तुला तू मला वचन दे जानकी. हे जानकीच्या आईनं वचन घेतलं होतं. आजच्या बेरड अवलादी पोरीला सांगतात, बेटा घाबरू नको, सासरी गेली, कुणी जास्त चबर केली ना, फक्त व्हॉट्सअपला 2 मेसेज टाकले ना तू, तर 15 माणसाची गाडी तुला वेगळं काढून घ्यायला हजर राहीन, पण घाबरायचं नाही. ही आपली संस्कृती आहे का? जानकीचा हे चरित्र द्या. जानकी ज्या वेळेला बघा ना, तुम्ही तुमच्या मुलींना किती त्रास आहे हो सासरी, काहीच त्रास नाही. जानकीच्या त्रासाचा विचार करा. आणि काय आहे, पोरी म्हणतात माझ्या पप्पांच्या घरी ना मला शेतातल्या कामाची सवयच नव्हती, ते सगळंच करावं लागतं. काय होतं तुझ्या बापाकडं? जानकीच्या बापाचा विचार कर. एक विधेय आणि त्यागी राजा होता आणि सासऱ्याचा विचार केला तर चक्रवर्ती सम्राट स्वर्गात गेल्याच्या नंतर देवाच्या राजानं उठावून आपल्या आसनावर बसवावं एवढा अधिकार होता. हे विश्व ज्याच्या सत्तेनं चालतं, या विश्वाच्या मालकाची पत्नी होती महाराज, पण 14 वर्षासाठी वनवासात जावं लागलं, अनवाणी पायानं फिरावं लागलं. राजकुमारी होती, जगन्माता होती, पण कुठेच अशी तक्रार लिहिली नाही. राजकन्या आहे, राजाची सून आहे, विश्वाच्या मालकाची पत्नी आहे, दरदर भटकावं लागतं, कंदमुळं खावे लागतात म्हणून अजिबात नाही. जानकीला विचारलं होतं सेवकांनी, जानकी माता तुम्ही वनवासामध्ये निघालात तर सांगा, तुम्हाला आपको मायके की सुविधा चाहिए क्या? कुछ माहेरकडचं काही सुख सुविधा पाठवू का आम्ही अरण्यामध्ये? काही म्हटले माहेरची स्वीकार नसेल तर सासरची काही सुख सुविधा पाहिजे का? तर जानकी एखादी पोरगी म्हटली असती, रथ कपडे वगैरे, चांगल्या साड्या वगैरे पाठवून द्या, अरण्यात फिरायचं आहे, काही कपडे धुवायला चांगल्या साबणी, खायला प्यायला काजू बदाम पाठवून द्या. पण सुनैना मातेनं दिलेले संस्कार होते सज्जन हो. जानकीनं काही उत्तर दिलं होतं, सांगितलं, सेवको ना मुझे मायके की सुविधा स्वीकार है, ना मुझे ससुर की सुविधा स्वीकार है, मुझे तो विश्व कल्याण का सिद्धांत स्वीकार है और विश्व कल्याण के लिए 14 साल मैं दर दर भटकने के लिए तैयार हूं. हे चरित्र आहे जानकीचं. हे चरित्र तुम्ही मुलींच्या हातामध्ये द्या. पुढे जानकी जेव्हा वनवासाला निघाली, सुमंतजी आले होते, सर्वांना ज्ञात असेल, तुम्ही जाणते परमार्थिक आहात. विचारलं होतं सुमंतजीनं, जानकी बेटा सांग ना, तुझ्या सासऱ्याला मी काय निरोप सांगू? राम प्रभूला विचारलं होतं, रघुराया सांगा ना, मी तुमच्या सासऱ्याला काय निरोप सांगू?
आजचा पोरगा असता तर काय म्हटलं असता, काय त्या म्हाताऱ्याला माझा निरोप सांगू नका, त्याला म्हणा तू तिकडच काळं तोंड कर. 14 वर्षासाठी वनवासात पाठवलं, अशी गुरगुरी मगरुरी असते महाराज. बघा तुम्ही, अहो तुम्ही जर प्रवासाला कुठे निघाला, तीर्थयात्रेला निघालात माझ्या तरुण बांधवांनो, तुमचे मायबाप तुमच्या खिशामध्ये 10-10, 15-15 हजार रुपये टाकून देतात. वृंदावनाला निघालात, बाहेर राज्यात कुठे निघाला फिरण्यासाठी, तर तो बाप 10-10, 15-15 हजार रुपये देत असतो. माझ्या रामरायाच्या जीवनाचा विचार करा. 14 वर्षासाठी वनवासात पाठवलं होतं आणि सोबत 1.5 दमडी सुद्धा दिली नव्हती महाराज, उलट राजवस्त्र उतरवले होते. एवढं असून सुद्धा राम प्रभूंनी काय सांगितलं होतं, निरोप काय पाठवला असेल, माझ्या पित्याच्या चरणार बिंदावर माझा शत कोटी प्रणाम सांगा. म्हणून मुला मुलींच्या हातामध्ये रामायण हे ग्रंथ द्या, श्रीमद भागवत हे ग्रंथ द्या, थोर पुरुषांचे चरित्र द्या. जानकीच्या समोर आले ते सुमंत काकाने विचारलं होतं, जानकी बेटा काय सांगू तुझ्या सासरेला तुझा निरोप, तर एकच निरोप सांगितला होता. जानकीनं सांगितलं होतं, बाबा सुमंत काका माझ्या सासऱ्याला माझा एकच निरोप सांगा की पूर्वी पत्नीला कधीतरी दिलेल्या वचनपूर्तीसाठी प्राणप्रिय पुत्राला आणि प्राणप्रिय सुनेला 14 वर्षासाठी वनवासात पाठवणारा असा एक वचनी सासरा मला जन्मोजन्मी मिळू दे, ह्याच्या पलीकडे दुसरा निरोपच सांगू नका. काय होती महाराज, ही शिकवण आज आपल्या मुलींना दिली पाहिजे. पण आपल्या बाया एवढ्या हुशार, व्हॉट्सअप काय, त्या पाश्चिमात्य देशाची संस्कृती काय, हे आपलं आहे का? अरे आपल्या संस्कृतीचं रक्षण करण्यासाठी माझ्या राष्ट्रमाता जिजाऊ माऊलीचं चरित्र वाचा, झाशीच्या राणीचं चरित्र वाचा. रात्र रात्र झोपत नव्हत्या. झाशीच्या राणीचा जर चरित्राचा विचार केला माईबाप, तर स्वतःचा पती गेल्याच्या नंतर तासभर देखील रडत बसायला वेळ नव्हता, तासभर देखील. कारण दुश्मनाचं सैन्य, इंग्रजाचं सैन्य सीमेच्या बाहेर झाशीवर आक्रमण करण्यासाठी तयारच होतं. एवढं दुःख तर तुमच्या जीवनामध्ये नाही आहे ना. त्या झाशीच्या राणीचा आदर्श आज डोळ्यासमोर ठेवा. आपल्या पोरींचा आदर्श, कॅटरीना, अजून काय काय असतील त्या, आर्ची, परशा, बाया एवढ्या हुशार महाराज. आता नवरात्र उत्सव आहे. ज्या नवरात्रीतल्या 7व्या माळेला राष्ट्रमाता जिजाऊ माऊलीनं कौल मागितला होता भवानीला, अगं असा पोरगा माझ्या पोटी जन्माला घाल. नवरात्र उत्सव हा सामान्य नाही आहे. जगज्जननी भवानी, बघा तुम्ही 3.5 शक्तिपीठ महाराष्ट्रामध्ये आहे आणि कशी निर्माण झाली मी पुढे सांगेलच तुम्हाला. बघा आपला विषय आहे तोची मोल पावे खरा करणीचा होय चुरा. तुम्ही म्हणता अभंग राहिला एकीकडे, हायवे राहिला एकीकडे, हे महाराज दुसरीकडेच निघाले अंतरवालीला. पण बाबांनो, पुन्हा घरापर्यंत रिटर्न जायचं असेल हायवेला जावं लागणार आहे. मग तसं आपण किती दूर आलो, कितीही दुसरे विषय हाताळले, तरी आपल्याला मूळ स्वरूपाला, मूळ ठिकाणी जायचं असेल तर अभंगाकडे यावं लागेल, नाही का? तोची मोल पावे खरा करणीचा होय चुरा. बघा तुम्ही, तोची मोल पावे खरा आणि करणीचा होय चुरा. तुकाराम महाराजांच्या जीवनातील एक प्रसंग मी तुम्हाला सांगेल. ओघ आला आणि प्रमाणही आपलं तेच आहे. म्हणून तोची मोल पावे खरा, कसे तुकाराम महाराज मोल पावले, वाईट प्रवृत्तीच्या करणीचा कसा चुरा झाला, एक उदाहरण मी आपल्याला या ठिकाणी सांगेल, म्हणजे लक्षात येईल. पण तुम्ही झोपले तर नाही ना. बऱ्याचदा असं होतं, बऱ्याच मंडळींना विनोद ऐकण्याची सवय असते आणि पूर्ण अध्यात्म चिंतन चाललं का ते म्हणतात रात्रीचं कीर्तन लय डोक्यावरून गेलं, तर डोकं कीर्तनात राहत नाही, ते दुसरीकडे राहतं. मग महाराज लोकांना दोष देऊन उपयोग काय? आणि मला कीर्तनात विनोद वगैरे आवडत नाही. माझा इतिहास, माझे धर्मग्रंथ, माझ्या थोर पुरुषांचं चरित्र हे कीर्तनामध्ये निश्चितच समोर ठेवलं पाहिजे. नाही तर प्रपंचाच्या गोष्टी, तुम्ही प्रापंचिक आहात आणि आम्ही सासू सुना जावई हे विषय मांडावे म्हणजे निव्वळ मूर्खाचं लक्षण म्हणेल. विठ्ठल विठ्ठल.